एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल, एखादी व्यक्ती तुमच्यावरती रागावलेली असेल, तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावतो, पण तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. ज्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो, तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. तुमच्याही आयुष्यात असं कुणी असेल जे तुमच्यापासून दुरावलेलं असेल, जे तुम्हाला इग्नोर करत असेल, तुम्हाला टाळत असेल, तुमच्यावरती रागावलेलं असेल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं असेल. समोर असणारी कुठलीही व्यक्ती असेल जिला तुम्हाला तुमच्याकडे वश करायचं असेल, अट्रॅक्ट करायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. बघा, कित्येक वेळा असं होतं, कित्येक वेळा कित्येकांच्या आयुष्यात की नेमकी जी व्यक्ती आपल्याला खूप आवडते, ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, तीच आपल्याला किंमत देत नाही. कितीतरी घरं अशी आहेत की जिथे पतीचं आणि पत्नीचं पटत नाही, सासूचं आणि सुनेचं जमत नाही, जावांचं पटत नाही. बघा, तुमच्या आयुष्यात ती कुठलीही व्यक्ती असेल जिचं तुमच्यासोबत पटत नाही आहे, जी तुमचं ऐकत नाही आहे, त्या व्यक्तीने तुमचं ऐकून घ्यावं, तुम्हाला मान द्यावा, त्या व्यक्तीने तुम्हाला सन्मान द्यावा, त्या व्यक्तीने तुमच्या मनासारखं वागावं, त्या व्यक्तीने सगळं तुमच्या मनाप्रमाणे करावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय अवश्य करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटते, त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छानपैकी चक्रफूल. बघा, चक्रफूल खडा मसाल्यांचं जर साहित्य असतं, ज्यामध्ये हिरवी वेलची असते, काळी वेलची असते, तमालपत्र असतं, म्हणजे असे जे पदार्थ असतात, लवंग असतं, त्यामध्येच चक्रफूल येतं. फक्त एक चक्रफूल तुम्हाला घ्यायचं आहे. 7 तुम्हाला त्यासोबत खडीसाखरेचे तुकडे, छोटे छोटे, खूप मोठे नको, छोटे छोटे खडीसाखरेचे 7 तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत. 7 हिरव्या वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि थोडीशी एवढी तरी तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे. दालचिनी, खडीसाखर, दालचिनी, खडीसाखर, हिरवी वेलची आणि त्याच्यासोबत चक्रफूल, 4 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. 4ही वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. ही जी प्लेट आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे. बसण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. 4ही वस्तू ठेवलेली प्लेट देवघराच्या समोर ठेवून तुम्हाला तुमची जी काही समस्या असेल ती सांगायची आहे. जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीने तुमच्या मनासारखं वागायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला तिथे एक 5 मिनटं पॉझिटिव्ह वाईब्स द्यायचे आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं छोटं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये प्लेटमध्ये ठेवलेल्या 4ही वस्तू काढून घ्यायच्या आहेत. आता कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे. छोटीशी पोटली तयार करायची आहे. तयार केलेली पोटली जी आहे ही स्वतःवरून 7 वेळा, जिथे बसलाय तिथून बसूनच अशी 7 वेळा तुम्हाला उतरवायची आहे. उतरवल्यानंतर ही पोटली घट्ट हातात पकडायची आहे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे क्लीम क्रीम ह्रीम. क्लीम क्रीम ह्रीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. क्लीम क्रीम ह्रीम राजेश वश वश स्वाहा. क्लीम क्रीम तृप्ती क्लीम क्रीम ह्रीम तृप्ती वश वश स्वाहा. क्लीम क्रीम ह्रीम सागर वश वश स्वाहा. क्लीम क्रीम ह्रीम राहुल वश वश स्वाहा. जो मी मंत्र सांगितलाय तोच मंत्र, फक्त मी जी नावं घेतली त्याऐवजी तुम्हाला ज्या व्यक्तींची नावं घ्यायची त्या व्यक्तींची नावं घ्या. सांगितलेला मंत्र 108 वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर ही पोटली 24 तास आपल्याजवळ ठेवा, आपल्यासोबत आपल्याजवळ ठेवा. 24 तास पूर्ण झाल्यानंतर ती पोटली ओपन करा, खोला, ते कापड खोला. आता कापडात असणारं जे साहित्य, म्हणजे त्यामध्ये असणारी दालचिनी, त्यामध्ये असणारी हिरवी वेलची, त्यामध्ये असणारी खडीसाखर आणि त्यामध्ये असणारं चक्रफूल, ह्या 4ही गोष्टींची पावडर करा. खलबत्त्यामध्ये असेल किंवा मिक्सरला असेल, जसं तुम्हाला जमेल तशी त्याची पावडर करा आणि ही केलेली पावडर एका छोट्या डबीमध्ये भरून ठेवा. आता तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर
जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठाल, अंघोळीच्या अगोदर उपाशी पोटी काहीही ग्रहण न करता अंघोळीच्या आधी ही पावडर थोडीशी जिभेवर ठेवायची आहे. आपल्या जिभेवर थोडी किंचित आपल्या जिभेवर ठेवायची. लाल गळली तर चालेल, ती गिळायची नाही. लाळ जी असेल ती गिळायची नाही, फक्त ती पावडर जिभेवर ठेवायची. त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर घ्यायचा. सांगितलेला जो मंत्र आहे, क्लीम क्रीम ह्रीम राहुल वश वश स्वाहा, हा मंत्र कमीत कमी 20-21 वेळा म्हणा. ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, ती व्यक्ती तुमचं ऐकत आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे, ती व्यक्ती तुम्ही जे म्हणताय ते करत आहे, असं पॉझिटिव्ह वाईब्स द्या. आणि त्याच्यानंतर हा मंत्र अगदी तुम्हाला जसा जमेल तुमच्या याच्यात तसा म्हणून ही जी थुंकी असेल, जी लाळ असेल, ती बाहेर थुकून टाका. ती गिळायची नाही, ती थुकून टाकायची. आता जोपर्यंत ती पावडर तुम्हाला पुरती आहे, संपत नाही, एक महिनाभर असेल किंवा 15 दिवस असेल, ते तुमच्यावर आहे, तुम्ही जिभेवर किती ठेवता. पण 15 दिवस महिन्याभरात जेव्हा ती पावडर पूर्णतः संपेल, तुम्हाला सांगते त्या काहीच दिवसात, 15 दिवस खूप झाले, महिना पण खूप झाला, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात 1 ते 2 दिवसातच याचा अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने मंत्रोच्चार करताय, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स देताय, ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला अट्रॅक्ट होताना दिसेल, ती व्यक्ती तुमचं ऐकताना दिसेल. जी व्यक्ती डोळ्यात तुम्हाला बघत नव्हती, जी व्यक्ती तुम्हाला समोर उभं करत नव्हती, ती व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल. बघा, दालचिनी असेल, हिरवी वेलची असेल, खडी साखर असेल किंवा मग चक्रफूल असेल, या 4ही गोष्टी ज्या आहेत ह्या वशीकरणासाठी, अट्रॅक्शनसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. बघा, दालचिनी ही शुक्राची कारक मानली जाते. दालचिनीमध्ये शुक्र ग्रहाचा वास असतो. हिरवी वेलची ही गुरुग्रहाची कारक मानली जाते. खडीसाखर जी आहे, ही खडीसाखर नवग्रहांशी निगडीत असते. आणि जे चक्रफूल तुम्ही घेतलेलं आहे, हे चक्रफूल मंगळाचं कारक मानलं जातं. मंगळ, शुक्र, गुरु जेव्हा या ग्रहांची युती होते, तेव्हा त्या व्यक्तीकडे सौंदर्य प्रदान होतं, त्या व्यक्तीकडे वशीकरण यायला सुरुवात होतं, त्या व्यक्तीकडे लोक अट्रॅक्ट होतात. बऱ्याच वेळा काय होतं, नवग्रहांपैकी एक जरी ग्रह अस्थिर होतो, तेव्हासुद्धा खूप समस्या किंवा संकट येतात. मग बऱ्याच वेळा आपल्याकडे कोण लक्ष देत नाही, आपल्याला कोण किंमत देत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करता, तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतात. तुमचे नवग्रह जे आहेत हे अनुकूल स्थितीमध्ये येतात. आणि जेव्हा जास्त प्रमाणात शुक्र, मंगळ आणि गुरु या 3 ग्रहांची तुम्हाला युती मिळते, त्यावेळी काय होतं की जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असते, जी व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसते, जी व्यक्ती तुम्हाला समोर उभं करत नसते, या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्याचा जो परिणाम आहे हा त्या व्यक्तीवर व्हायला लागतो आणि ती व्यक्ती आपल्याकडे बरोबर अट्रॅक्ट व्हायला लागते. खूप साधा सोपा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल उपाय आहे. बघा, नक्की हा उपाय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.